झी 24 तास एक पाऊल पुढे। रंगभूमीवर एक अंक असतो तो म्हणजे एकांकिकेचा। पण हा एक अंक वाटतो तितका लहान नक्कीच नसतो, त्याचं एक असाधारण महत्त्व असतं। पाहूयात याच वरचा आमचा खास रिपोर्ट। नाटक प्रेमींच्या जल्लोषाचा, टॅलेंटचा आणि वैविध्यपूर्ण प्रयोगांचा एक अंक म्हणजेच एकांकिका स्पर्धा। तारुण्याचा सळसळता उत्साह आणि जबरदस्त चढाओढ एकांकिका स्पर्धांमध्ये पाहायला मिळते। 2012 मध्येही एकांकिकांचा हा आलेख चढताच होता। एकांकिका स्पर्धांचा राजा मानल्या जाणाऱ्या सवाई करंडकानं यावेळी साजरा केला रौप्य महोत्सव। सवाईच्या 25शी निमित्त सवाई अभिनेता, सवाई अभिनेत्री असे सब कुछ सवाई असलेले 25 वर्षातले कलाकार एकाच मंचावर या निमित्तानं पाहायला मिळाले। सवाई नॉस्टॅल्जियामध्ये गाजलेल्या 5 एकांकिका सादर करण्यात आल्या। ही माझी पहिली एकांकिका पोपटी चौकट। मी पहिल्यांदा आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। तिथे ती एकांकिका पाहून मला काही संधी मिळाली, त्याचबरोबर मग कामं मिळत गेली। त्यामुळे हीच एकांकिका परत एक आम्ही साधारणपणे 1.5-2 वर्षांनी ही एकांकिका करतोय। तर ही खूप दिवसांनंतर केल्यावर असं वाटतंय की आता आपलं परत एक करिअर सुरू होत आहे का काय। एकांकिकांमध्ये आता पूर्वीची मजा राहिलेली नाही असा सूर गतवर्षी उमटत असतानाच 2012 मध्ये मात्र एकांकिकांमध्ये नाविन्य आणि प्रयोगशीलताही दिसली। किसन आणि तो सिंगवाला होता म्हणून तुम्ही त्याला किसन सिंग बेबी म्हणायचं। नवीन मुलं मस्त करतात, त्यांच्या परीने करतात। त्यांचं वेगळ्या प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचं वेगळं विश्व आहे। आत्ताचं एकूण सगळं बदललं आहे, त्यामुळे ते त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन स्टेजवर येतात, त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांच्या भाषेत म्हणतात। हे उत्तम चाललेलं आहे, काही काळजी करायचं कारण नाही। खूप व्हेरिएशन्स आहेत, म्हणजे अभिनयामध्ये वेगळ्या पद्धती काही सापडल्या, काही मुलं अशी सापडली की अरे वेगळंच काम करतात ही मुलं। दिग्दर्शक सापडले, लेखक सापडला चांगला, त्यामुळे एकूण बरं आहे। खूप वर्सॅटिलिटी आहे त्याच्यामध्ये, एकसुरीपणा नाही आहे आणि ही समाधानाची बाब आहे। एकांकिकांनीच अनेक नामवंत कलाकार रंगभूमीला दिले, त्यामुळे एकांकिका पाहताना गोल्डन डेज आठवत कलाकारही नॉस्टॅल्जिक होतात। त्या काळातलं त्या आठवणी अचानक मनात येतात। तेव्हाची ऊर्जा, तेव्हाचं धावपळ, ती सगळी आता मनात येते। रंगभूमीवर प्रयोग करण्याची जी लवचिकता असायला हवी, ती लवचिकता देणारे एकांकिका हे प्रभावी माध्यम आहे। कमीत कमी वेळात रसिकांचं मन जिंकण्याचं सामर्थ्य एकांकिकेतच असतं आणि एकांकिकांमुळेच तरुणाईला नाटकाची गोडी लागते। चांगले कलावंत पुढे जर तयार व्हावे अशी इच्छा असेल तर मला असं वाटतं ह्या स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात घ्याव्यात आणि मोठ्या प्रमाणात मुळात प्रेक्षकांची गर्दीसुद्धा असायला पाहिजे। कारण काही स्पर्धांना मी बघितलं आता गर्दी फार कमी असते, फक्त इंटर कॉलेजच्या 1-2 स्पर्धांना फक्त खूप गर्दी असते। तर तसं वातावरण आपल्या या बाकीच्या स्पर्धांमध्ये का दिसत नाही, त्याचं खूप वाईट वाटतं। तर याचा गंभीरपणे विचार व्हावा। 2012नं एकांकिकांचं रंगभूमीवरील अजरामर स्थान पुन्हा एकदा सिद्ध केलं। 2013 मध्येही नवनवे प्रयोग आणि तांत्रिकदृष्ट्या एकांकिका आणखी सक्षम होतील अशीच आशा करूया। झी 24 तास साठी निलिमा कुलकर्णी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।